बॅक स्ट्रेट, हनुवटी किंचित वर, शोल्डर मागे. ही अशी शरीर स्थिती पाहिजे माणसाची. आपले शाळेतले शिक्षक किंवा आपल्या घरामध्ये सांगत आले ताठ बस, ताठ बस, ताठ बसून जेव, ताठ बसून अभ्यास कर, पण नाही, आपण ऐकत नाही त्यांचं. त्यामुळे माणसाचा पाठीचा कणा हा वाकडा तो वाकडाच राहतो. पण आपल्याला ही सवय फार गरजेची आहे. समनकाया शिरोग्रीवम धारये निश्चलं स्थिरम संप्रेक्ष नासिकाग्र दिशा शव लोकेनम. काय सुंदर सांगितलंय भगवान श्रीकृष्णांनी. ही पाठीच्या कण्याची सरळ स्थिती तुम्हाला आरोग्य देणार आहे. तुम्ही जेव्हा ताठ बसता आणि ही अशी मांडी घालता, म्हणजे पायाला जी फोल्डिंग मुवमेंट आहे ना, ती मिळाल्यामुळे सांध्यांमधले तुमचे हिप्सचे, गुडघ्यांचे, अँकलचे जे सांधे आहेत त्याच्यामध्ये सायनोव्हेल फ्लुइड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याचा उपयोग सांध्यांना कसा होतो तर सांध्यांमधली लवचिकता वाढते, मजबूतीसुद्धा वाढते. श्वसन प्रक्रिया आपली इतकी सुधारते पाठीचा कणा सरळ असल्यामुळे. तुम्ही बघा, असे बसा, तुमची फुफ्फुसं काय होणार, अशी आकुंचली जाणार. ज्यावेळेस तुम्ही असे ताठ बसायला लागाल तेव्हा तुमची फुफ्फुसं प्रसरण पावतात, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन फुफ्फुसांना आतमध्ये घ्यायला येतो. त्याचबरोबर गॅस एक्सचेंज ही जी प्रक्रिया आहे फुफ्फुसांमधली, कार्बन डायऑक्साईड बाहेर जाणे आणि ऑक्सिजन आतमध्ये येणे, ही जी प्रोसेस आहे ती अजून उत्तम घडायला लागते. डायफ्रामॅटिक ब्रिदिंग सुद्धा सुधारते, त्यामुळे श्वसन प्रक्रिया सुधारते. श्वसन प्रक्रिया सुधारली तर काय होणार, संपूर्ण शरीरामध्ये जी अभिसरण प्रक्रिया आहे ती उत्तम घडायला लागेल. रक्त सर्व अवयवांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचायला लागेल, ज्यामुळे हृदयावरचा ताण जो आहे तो कमी व्हायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचनक्रिया सुद्धा ताठ बसल्यामुळे सुधारायला लागते. पाचक रस व्यवस्थित रीतीने स्त्रवले जातात. पोटातले जे अवयव आहेत आणि पोटातले जे आतडे आहेत त्यांना एक जागा मिळते, स्पेस मिळते. कशासाठी, अन्न पचवण्यासाठी. भूकसुद्धा नियंत्रणात येते, कारण परासंप्रेरक प्रणालीचं कार्य सुधारतं. त्यामुळे मेंदू काय करतो, आपल्या पोटाला जेवत असताना एकदम योग्य वेळेस संकेत पोचवतो की पोट भरलेलं आहे, आणि असा संकेत पोचला की आपण खायचं थांबतो. त्यामुळे ताठ बसून आणि खाली बसून जेवा. ताठ बसून म्हणजे एकदम असं बसून नाही जेवायचं आहे आपल्याला. ताठ बसून म्हणजे कसं, थोडंसं खाली वाकून आपण घास खातो, पण जेव्हा आपण चावणार आहोत तो घास तेव्हा आपली पाठ जी आहे ती सरळ स्थितीत असली पाहिजे. एकंदर काय की ताठ बसल्यानंतर तुमच्या शरीराची स्थिती बदलल्यानंतर निरोगी आयुष्य तुम्ही जगणार आहात. तुमच्या शरीरामध्ये जर काही रोग निर्माण होणार असतील तर ते निर्माण होणार नाहीत, आणि झाले असतील तर ते नाहीसे होण्याचं सामर्थ्य ताठ बसण्याच्या स्थितीमध्ये आहे. पाठ ताठ ठेवल्यानंतर मनाला सुद्धा शांतता आणि एकाग्रता लाभते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांची शाळेतला अभ्यास करताना ताठ बसून अभ्यास करणे, मेंदूमध्ये सुद्धा ब्लड सर्क्युलेशन चांगलं घडायला लागतं, आणि त्यामुळे मेंदूचा, श्वसनाचा, मनाचा एकंदर जो अवयवांवर होणारा जो परिणाम आहे ना तो खूप चांगला होतो. जेव्हा समनकाया शिरोग्रीवम म्हणजे काय की तुमचं डोकं, मान आणि धड हे एका रेषेत असलं पाहिजे. आणि कसं पाहिजे तर ते नासिका अग्रावरती तुमचं संपूर्ण लक्ष एकाग्र ठेवून तुमची ही शरीर स्थिती सरळ असली पाहिजे. यामुळे काय होईल, मनाची एकाग्रता हळूहळू वाढायला लागेल. बाकीचे विचार जे आहेत, बाकीचे विषय हळूहळू बाजूला सरले जातील. तुमचा जो अभ्यासाचा विषय आहे, ध्यानाला बसला आहात, चिंतनाला बसला आहात, तोच विषय तुमच्या मनामध्ये चालू राहील. कारण तुम्ही एक अवेअर असता. जेव्हा आपण ताठ बसतो की नाही त्यावेळेस आपल्यामध्ये एक जागृती असते, आणि ही जागृती आपल्याला ध्यानापर्यंत पोहोचवते. म्हणून शरीर स्थिती आणि मनस्थिती हे दोन्ही बदलायचे असतील तर आपल्याला अशा पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवण्याची सवय लावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आजपासून पाठीचा कणा सरळ ठेवा आणि उत्तम आरोग्य मिळवा.